Good evening, sir. थँक्यू व्हेरी मच. बर, माझा एक मानस आहे सर. बघा, दररोज संध्याकाळी 8 ते 9 बाय डिफॉल्ट बरेचसे लोक येतात, बरोबर? हा हा, बरं झालं तुम्ही. हा, ज्यांना चालू करू शकता ते चालू करू शक्य ते चालू करू शकता व्हिडिओ, इफ पॉसिबल. बघा, तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी. अक्षरशः इंजिनिअरिंग ज्यांचं कम्प्लीट झालंय, ज्या लोकांना 5-5, 6-6, 8-8, 9-9 लाख रुपयांचं पॅकेज आहे, तुम्हाला सांगताना वाईट वाटतं, अशा इंजिनियर्स लोकांना भारताच्या, अर्थात काही बरं का, पहिलीचं इंग्लिशचं बुक वाचता येत नाही. मग आपण जर दररोज भेटण्याचा प्रयत्न केला किंवा एक दिवसाआड तुमच्या आवश्यकतेनुसार सांगा मला, तर काही गोष्टींची चर्चा होईल आणि त्याप्रमाणे फक्त नुसतंच पळत बसण्यापेक्षा सिस्टमॅटिकली एक मिनिट थांबा. हा, काय नाही, सिस्टमॅटिकली फापट फसारा घेण्यापेक्षा सिस्टमॅटिकली शांततेनं आपण प्रोग्रेस करू. आता एलकेजी युकेजी साठी, एलकेजी युकेजी आणि फर्स्ट साठी बरंचसं काम इथं चालू आहे. रिसर्च बेस्ड, अर्थात प्रत्येक टीचरला, सॉरी, या प्लॅन मध्ये समाविष्ट केलं जाईल, यामध्ये काही शंका नाही. each and every subject teacher will be included in the plan. each and every teacher. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा सर सगळ्यांना, की दररोज संध्याकाळी किंवा एक दिवसाआड संध्याकाळी 8:50 ते 9:10 20 मिनिट्सचं ट्रेनिंग सेशन ठेवायचं का, याबद्दल आपलं काय मत आहे? ज्यांना समजा एकाच दिवशी अटेंड करायला जमणार नाही, त्यांच्यासाठी रेकॉर्डेड ते उपलब्ध असेल, ते त्यांच्या वेळेनुसार बघू शकतील. चालेल का? Yes, sir. बाकी लोकांना? येस सर. येस सर. चालेल. हे सेशन देखील रेकॉर्ड होत आहे. हे आताचं सेशन देखील आपण रेकॉर्ड करतोय. प्रेझेंट सेशन इज ऑल्सो बिईंग रेकॉर्डेड. मला वाटतं आता माने मॅडम पण आलेत. रेखा माने मॅडम. ओके सर. हा, Yes, तुम्ही sir. ऐकलं ना काय बोललो मी ते? नाही ऐकलं ना? नाही सर. ओके, मग ओके. अच्छा, हजर आहे का तुम्ही? यस, हाजीर है. यस, प्रेझेंट सर असं चाललंय का? ओके, तुमचे अटेंडन्स मार्क झालेले आहे. सेशन पूर्ण रेकॉर्ड होत आहे. बघा, राजमाने मॅडम, इकडं गोंगडे मॅडम आहेत, श्रद्धा मॅडम आहेत, गायकवाड सर आहेत, हा, गोरे सर आहेत, माने मॅडम आहेत, आणि कोणी आहे का? एवढेच आहेत ना? माझा असं माणूस आहे की दररोज संध्याकाळी किंवा एक दिवसाआड संध्याकाळी 8:50 ते 9:10 हे 8 ते 9 ची बॅच जी आहे एक्झॅक्टली 8:50 ला संपवली जाईल. आफ्टर दॅट आपण जर दररोज नित्यनियमानं किंवा एक दिवसाआड नित्यनियमानं आपण भेटलो तर वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न होईल आपण एक दुसऱ्यांच्या सहाय्यानं, बरोबर? काही गोष्टी मला तुम्ही सांगाल, काही गोष्टी मी तुम्हाला सांगेल, आणि चर्चात्मक पद्धतीनं म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे काय अडचणी येतात आणि कोणती कॉन्सेप्ट कशा पद्धतीने घ्यायची, प्रत्येक गोष्ट आपण एकदम फुल फ्लेज प्लॅनिंग न जाऊ. आता म्हणजे अंधारात काहीतरी तात्परत बसण्यापेक्षा प्रॉपर टॉर्च लावून आपण मार्गक्रमण करू. खूपच काय फापट पसारा घेण्यापेक्षा जे घेणार आपण ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घेऊ. त्याचे काही नमुने मी तुमच्या समोर सादर करेन आणि मला असं वाटतं त्यामधून तुम्हाला खूप काही इनपुट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कसं राहील?
बरं, पहिला क्वेश्चन, दररोज का एक दिवस आड? मला असं वाटतं दररोज 20 मिनिट्स काही जास्त नाही, कारण गप्पाच होणार आहे याच्यामध्ये. गप्पाच होणार आहे आणि एखादी कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. मात्र ती कॉन्सेप्ट एवढी सुंदर असणार आहे, त्याला राष्ट्र निर्माण होण्याची शक्यता आहे. मी खरंच सांगतो, मला हे आवाहन करतो सगळ्यांना की या कॉन्सेप्ट क्लॅरिटी जी असेल आपली, त्यामध्ये एवढा प्रचंड दम असेल, दॅट विल बी सुपर पॉवरफुल. मग एक दिवस आड का दररोज? बोला. धगे कोण आले? परी धगे, परी कोण आलं सर? हे स्टुडंट आहे का? हा तरी लगेच- शिवराज भाई. अरे कशाला तुम्ही आले? कोण आहे? लिव करा क्लास. तुमचं नाही, टीचर्सचं डिस्कशन चाललंय आमचं. परी धगे कोण आहे ते? कोण आहे सर? त्यांना सांगा ना, कोण आहे तुमचा विद्यार्थी, कोण आहे ते? नाव सांगितलं तरी कोणी बोलायला तयार नाही. टीचर्स परी शिवराज धगे. दगे. सांगा ना त्याला, जाऊन सोडा म्हणून. शिवराज. कितीला आहे तो? नाही, नवीन आहे ऍडमिशन ते. नवीन आहे का? ओके ओके ओके. बरं, मला सांगा पहिला क्वेश्चन, लवकर सांगा, आपल्याला लगेच सुट्टी करायची आहे. दररोज का एक दिवस आड सर? एक दिवसाआड. एक दिवस आड. मला असं वाटतं दररोज जर घेतलं तर आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या संधी मिळेल ना. समजा कॉन्सेप्ट कुणाकुणाची असेल, समजा तुमची कॉन्सेप्ट आज क्लिअर झाली तर तुम्ही उद्या येऊ नका, आज चालतंय? तसं जमतंय. समजा मी जर सायन्सची कॉन्सेप्ट आज घेतली तर उद्या येऊ नका, उद्या तुमची कॉन्सेप्ट नाही घेतली जाणार. मात्र दररोज जर ठेवलं तर काहीतरी आणि ज्याला शक्य नाही त्याने परत मग बघायचं ना, ते जाताना येताना कुठं 20 मिनिटचं सेशन दररोज घेतलं, मला असं वाटतं ते उत्तम राहील. मला पण सुट्टीची काळजी आहे, मला पण वाटतं की मी पण ऑफ घ्यावा, परंतु जेवढा आपण वेळ देऊ तेवढी चांगली गोष्ट आहे. एक दिवस आडनं कव्हर होईल का बघायचं का? अगोदर एक दिवस आडनं कव्हर होते का बघायचं. काय म्हणताय सांगा? ट्राय करून बघू सर, एक दिवसाचा नाही झालं तर मग कंटिन्यू घेऊ. अच्छा, एक दिवस आड ट्राय करून बघू आणि नाही झाल्यास मग कंटिन्युअस घेऊ. ठीक आहे. याच्यामध्ये संडेची सुट्टी पाहिजे का? काय नसले तरी चालेल, काय त्याला 20 मिनिटासाठी काय. हा, पण संडेचं कोणाकोणाचं बाहेरचं प्लॅन असते, पण संध्याकाळी सहसा खेड्यामध्ये 8:30 9 नंतर घरीच पोहोचता ना, बरोबर की नाही? इथं सिटीमध्ये 10-12 वाजेपर्यंत लोक येत नाही घरी. पण संडेला तुम्ही बाहेर जर गेले तर सहसा संध्याकाळी बरोबर पोहोचता की नाही? तर एक दिवस आड आपण घेऊ, चालतंय, काय अडचण नाही. कारण बाय डिफॉल्ट एक दिवस सुट्टीच आहे ना, एक दिवसानंतर सुट्टीच आहे. समजा आपण सॅटर्डेला जर सुट्टी दिली तर संडेला घेऊ, मग मंडेला सुट्टी, ट्युसडेला घेऊ. आठवड्यातून 3 सुट्ट्या तर कमीत कमी होतील. मग संडेची एक्स्ट्रा सुट्टी पाहिजे का? बोला. हो, दुसरी गोष्ट लक्षात घ्या, हे माझ्यासाठी म्हणत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला काहीतरी इनपुट मिळावा म्हणून चाललंय. तुम्हाला जर वाटलं की इनपुट मला काही गरज नाही, तुम्ही येऊ नका, कंपल्सरी नाही. लक्षात घ्या, ऑन रेकॉर्ड बोलतोय मी, ऑल द टीचर्स, मी कोणालाही कंपल्शन करत नाही. तुम्हाला जर वाटलं की मी परिपूर्ण आहे, अजिबात येऊ नका. तुम्ही जर परिपूर्ण असाल तर येण्याची अजिबात गरज नाही. परंतु माझं असं मत आहे की मी देखील परिपूर्ण नाही. मी ट्रेनिंग देण्याची इच्छा बाळगतोय आणि मी ट्रेनिंग देणारा व्यक्ती परिपूर्ण नाही असं मला वाटतंय. तर बघा, तुम्ही त्याप्रमाणे स्वतःला रीड करा. मला माहित नाही की बाबा कोण परिपूर्ण आहे. मात्र ज्याला वाटतंय की मी परिपूर्ण आहे, काहीच हरकत नाही, दररोज तुमची येण्याची गरज नाही, किंवा एक दिवसात ज्याप्रमाणे आपलं सेशन्स आहेत. परंतु परिपूर्ण नसताना देखील तुम्ही येत नसाल तर तिथे मात्र मग लक्षात घ्या, आपण डोक्यावर देश घेतोय. एवढी सगळे पॅरेंट्स तुमच्यावर विश्वास ठेवतायत,
तर मग आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न का करू नये? जर आपल्यामध्ये काही अडचण, सपोज रीडिंग मधून आपण कसं पुढे जायचं, एकाच टॉपिक मधून आपण अनेक गोष्टींना टच कसं करायचं, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट काय काय दिलेले असतात कळत न कळत. मी तुम्हाला सांगतो लहान लहान गोष्टी. रीडिंग इज मॅजिक फॉर द स्टुडंट्स. सो असे लहान लहान प्रयोग आपण जर प्रॉपरली केले तर खूप सुंदर पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होण्याची शक्यता आहे. चालेल, मला कोणी दिसत नाही, मी फक्त मला दिसतोय. काही लोक ज्यांना शक्य त्यांनी ओपन करा व्हिडिओज, ज्यांना शक्य आहे. तसा अशी मीटिंग असताना काय करा, भिंतीकडं पाठ करून बसायचं, म्हणजे भिंत मला दिसत जाईल. ठीक आहे, अरेंजमेंट करा आपल्या घरातलं त्याप्रमाणे. बिकॉज हे टेक्नॉलॉजीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेऊ. बघा, प्रत्येक वेळेला तिथं दररोज आपल्याला समोर समोर भेटणं आवश्यक शक्य नाही. मात्र टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण एक दिवसाआड ट्रेनिंगचा आपण विचार करू शकतोय, थँक्स टू द टेक्नॉलॉजी. चालेल, रेखा मॅडम, तानाजी गोरे सर, एकदा श्रद्धा मॅडम, कवाळे सर, राजमाने मॅडम आणि गोंगडे मॅडम, एक चालेल दिवसाआड 8:50 ते 9:10 सगळ्यांना ट्रेनिंग चालेल का? चालेल चालेल. येस सर. चालेल. आणि तुम्ही येऊन गप्प बसायचं नाही, त्या ठिकाणी आपला मुद्दा मांडायचा. तर ही कॉन्सेप्ट आहे, कशा ओके. पद्धतीने घ्यायची. ठीक ओके आहे. आणि जर जर आवश्यकता पडलीच तर एक काम करू, एक दिवस LKG टू 4th क्लास आणि एक दिवस 5th क्लास टू 10th क्लास, असं काहीतरी आपण डिव्हिजन करण्याचा प्रयत्न करू. बरोबर? चालतं. म्हणजे बाय डिफॉल्ट प्रत्येकाला एक दिवस आड होईल. मला तर वाटतं तेच उत्तम राहील. बघू आपण आता कॉमन घेऊ आपण. चालेल गायकवाड सर, येस तुम्ही सर, तुमच्या येस सर. टीमला सांगा. ठीक आहे. ओके. आणि खालची टीम तुमच्याकडे कोणती टीम आहे? 5वी ते 10वी का? हो सर. खालच्या टीमचं कोण सूत्रधार आहे? तर एकाला काम द्या. सूत्रधार म्हणजे मला तसं नाही पाहिजे, कमीत कमी ह्या मीटिंग पुरतं तरी. मला असं वाटतं याच्यामधून कुठं शेवणे मॅडम नाही आल्या? शेवणे मॅडम, माने मॅडम किंवा राजमाने मॅडम यांच्यापैकी कोणाला तरी खालचं टीमचं काम द्या. माने मॅडम वरतीच आहेत ना तुमच्याकडेच? हा, हो सर. खालते राजमाने खालते राजमाने मॅडम आहेत आणि शेवणे मॅडम आहेत. बरोबर आहे का? पाटील हा, मॅडम श्रद्धा पण मॅडम पण आहेत खाली. हा, आहेत. पाटील मॅडम पण आहेत. हो, श्रद्धा पाटील मॅडम पण ते दिसत आहेत मला, त्या पण आहेत. तर ह्यात तुम्ही तिघांपैकी कोणतरी एक जण जबाबदारी घ्या बरं का, खालच्या लोकांना लीड करण्याचं. आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करा. तर 2-2 लोकांना तुम्ही द्या, काय अडचण नाही. सपोज राजमाने मॅडम आणि पाटील मॅडम यांना जबाबदारी घेऊ द्या. सगळ्यांना ऍटलिस्ट सगळ्यांना सांगायचं, त्याप्रमाणे सगळ्यांशी कोऑर्डिनेशन करा. आणि प्रत्येक गोष्टीचं सर नोटिंग करा बरं का. या गोष्टींचं नोटिंग करा. प्रत्येकाला लॉगबुक देतो मी तुम्हाला, प्रत्येकाला एक नवीन रजिस्टर देतो. प्रत्येकाने आपापलं लॉगबुक मेंटेन करा. तुमचं काम किती झालंय हे तुम्ही आणि माझ्याकडून ते अप्रुव्हल करून घ्या. तुमच्या रजिस्टरमध्ये मी साईन करेल. ठीक आहे, व्हेरीफाईड अँड फाउंड करेक्ट असं म्हणून साईन करून देईल. तर ते तुमचा रेकॉर्ड तयार होईल, पर्सनल वैयक्तिक रेकॉर्ड. तुम्ही किती वेळ दिला स्कूलसाठी, म्हणजे समाजासाठी. स्कूल म्हणजे समाज आहे, समाजासाठी आपण किती वेळ देतोय. मग पॅरेंट्स ज्यावेळेस तुम्ही पॅरेंट्सशी बोलताल त्यावेळी तुम्ही सांगा त्यांना, हे बघा हे आम्ही तुमच्या पाल्यांसाठी एवढा वेळ देतोय. मग रेकॉर्ड असेल तर बस, त्याच्यापेक्षा पुढचं काहीच नाहीये. बरोबर आहे का गायकवाड सर? एम आय राईट? येस सर. ओके ओके. तुम्ही वैयक्तिक लॉगबुक मेंटेन करा. इव्हन माझ्याशी जर तुम्ही 15 मिनिट, 10 मिनिट, 4 मिनिट बोलले फोनवर, तरी आपण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बोलत नाही आहोत, आपण राष्ट्रासाठी बोलत आहोत. तर तुम्ही लॉगबुक मेंटेन करा. हे आज नॉर्मल देखील केलं चालतंय, कॉल टू सतीश सर फॉर स्कूल पर्पज. बस, आता माझ्याशी कॉल केलाय तर स्कूल पर्पज आहे. टीचरशी बोलले, वैयक्तिक बोलले तर तो कॉल लिहू नका. मात्र स्कूल विषयी बोलले तर नक्कीच लिहा. लेट द ऑथॉरिटीज नो दॅट तुम्ही किती टाइम देताय तुम्ही राष्ट्रासाठी. ठीक आहे, मलाच नाही तुम्हाला स्वतःला देखील समजा, बापरे एवढा वेळ माझ्याकडून दिला जातोय. तर या सगळ्याचं कुठतरी लेखाजोखा झाला पाहिजे. ऑल राईट, कधीपासून चालू करायचं ट्रेनिंग मग?
वेन टू स्टार्ट? उद्या ओके, उद्या चालेल. फ्रॉम टुमॉरो. उद्यापासून सर. आणि सर येस हा सर. बोला कमान व्हेरी गुड. हा बोला. मला असं वाटतं की अगोदर इंग्लिश रीडिंग साठीच घ्यावं. चालेल ना, तुमचा प्रत्येकाचा मुद्दा इथं बोर्डावर घेतला जाईल. ठीक आहे, प्रत्येकाचा मॅटर इथं सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर सॉल्व्ह म्हणजे काय, त्या अनुषंगानं प्रत्येकाला मी खरं सांगू का, समजा इंग्लिशची कॉन्सेप्ट आहे, इंग्लिशच्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून मराठीवाल्याला समजणार आहे, मराठीच्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून हिंदीवाल्याला समजणार आहे. हे सगळ्या प्रत्येक विषय हा एकमेकांशी एकदम खूपच निगडित, मोठ्या प्रमाणात निगडित आहे. सो इच अँड एव्हरी सब्जेक्ट इज इंटर रिलेटेड. आमचे परम आदरणीय डॉक्टर विजय गोखले सर म्हणतात की नॉलेज इज इंटर रिलेटेड, कोट अनकोट. आमचे परम आदरणीय डॉक्टर विजय गोखले म्हणतात की नॉलेज इज इंटर रिलेटेड, कोणतंच नॉलेज सेपरेट करता येत नाही. एवढं सुंदर आहे. तर खूप मजा येईल, खूप मजा येणार आहे. आय एम क्वाईट कॉन्फिडंट अबाउट दिस ट्रेनिंग. खूपच मजा येणार आहे. हे एवढं प्रबळ शस्त्र असणार आहे आपल्याकडं. या शस्त्राचा प्रतिकार करण्याची क्षमता ही कुठल्या शस्त्रात नसेल. मी तुम्हाला चॅलेंज करतो. खूप सुंदर शस्त्र आहे हे, जर आपण योग्य वापर केला तर. चालेल. इंग्लिश ऑफकोर्स इंग्लिश हे बेसमध्ये असेल, इंग्लिश हे बेसमध्ये असेल आणि बाकी त्याप्रमाणे प्रत्येक विषयाला तेवढंच महत्व दिलं जाईल. प्रत्येक विषय एवढा सुंदर आहे, एवढा मजेशीर आहे, ते एक्सप्लोर करू ना आपण. याच्यामध्ये मीच बोलणार नाही, तुमच्या देखील संकल्पना तुम्हाला मांडायला पुरेपूर 100% टाइम मिळणार आहे. आता तुम्ही बरेच शिक्षक या ठिकाणी स्वतः सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट आहेत. तर तुम्ही सांगायचं की नाही हे सर अशा पद्धतीने ठेवलं तर खूप मजा येईल. तुमच्या विषयाला अनुसरून तुमची एक उजळणी होईल आणि त्याप्रमाणे इतर विषयांच्या शिक्षकांना तो एक इन्साइट मिळेल. समजलं की नाही? अशा पद्धतीने करू आपण, काही अडचण नाही. प्रत्येक विषयाला वेटेज दिलं जाईल. प्रत्येक विषय हा खूप महत्वाचा आहे आणि खूप पाळेमुळ्यात आपण घुसू, मुळात आपण घुसू. ठीक आहे, पाळेमुळे उकरून काढण्यापर्यंत आपण जाऊ. ऑल राईट. मराठी माझी समजून घ्या गायकवाड सर. एकदम गायकवाड सर असल्यामुळे मला मराठी बोलते. ऑल राईट. चालेल. एनी मोर? आणि काय सजेशन आहे कोणाकडे? राजमाने मॅडम येस पण नाही, नो पण नाही. सर मी काहीच बोलले नव्हते, मला काहीच माहित नाही. चालेल, असं काहीतरी बोला. व्हेरी गुड. चालेल. श्रद्धा मॅडम क्लिअर युअर पॉइंट? येस सर. ऑल राईट. चालेल मग. चाल वे पॉज फॉर द डे. येस सर, होईल वापस. ओके, विल पॉज. उद्या संध्याकाळी 8:50 ला आपण ट्रेनिंगसाठी भेटू. हे रेकॉर्ड झालेलं सेशन मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवतो. थँक्यू सो मच. टेक केअर. गुड बाय. गुड बाय.